विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूधखोळेपणा असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। सोशल मीडियावरती अशिक्षित उमेदवार अशी धंगेकरांवरती टीका करण्यात येते, त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी त्यावरती उत्तर दिलंय। पुण्याचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, सध्या जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर विरोधक तुम्हाला ट्रोल करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की धंगेकर फक्त 8वी शिकलेले आहेत आणि याच्यावरून ते सध्या तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल करतायत। आणि तुम्ही इथं काय लिहिताय आता? मी उद्याचं वेळापत्रक, उद्या काय काय काम करायचं त्याचं वेळापत्रक लिहितोय। ह्याच्यामध्ये जर मला ट्रोल करत असतील तर या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक कमी शिकलेली लोक आहेत, पण त्यांनी ह्या शिक्षणाची दारं उघडी केलेली आपण इतिहास बघितलाय। विरोधक असं ट्रोल करतायत की तुम्ही फक्त 8वी शिकलात आणि मी 8वी पास नापास हा विषय महत्वाचा नाहीये, पण जनतेने मला पीएचडी देऊन गेली 30 वर्ष झाले पीएचडी दिलेली, आणि जनतेला जे पाहिजे ना, जनतेची जी नाळ आहे ती मला माहिती आहे। खऱ्या अर्थानं शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकलमध्ये मी इतकं प्रचंड काम केलंय की मी अनेक संस्थांना मी मदत केलेली, शिक्षण संस्थांना, अनेक शिक्षण संस्थेला त्यांच्या परवानगी असतील, त्यांना वर्ग वाढवायचे असतील, अशा वेळेला मी सातत्याने या पुण्यनगरीमध्ये काम केले आणि आता त्यांचा पराभव समोर दिसतोय आणि म्हणून माझ्या शिक्षणावर जातात। तर मागच्या काही काळामध्ये मग पंतप्रधान मोदींच्या बी पदवीवर अनेक शंका उपशंका झाल्या, मग मोदींवर ते बोलणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे। परंतु आता तरी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने धंगेकरांना सध्या सोशल मीडियावर त्यांच्या शिक्षणावरून ट्रोल केलं जात आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।